आज आपण वॉज अँड वर हे दोन पास्ट टेन्स मधले टू बी चे फॉर्म शिकणार आहोत. वॉज हा पास्ट टेन्स मध्ये सिंग्युलर नाउन सोबत यूज होतो. त्याचा अर्थ आहे होता. लाईक ही वॉज अ डॉक्टर. वर हा प्लुरल नाउन सोबत यूज होतो, म्हणजेच अनेक वचनासोबत यूज होतो. होते, दे वर देअर, ते तिथे होते, याच्यासाठी वर हा वर्ड यूज होतो. तसेच कंटिन्युअस पास्ट टेन्स मधली एखादी क्रिया सांगायची असेल तर ह्या वॉज अँड वर सोबत आपल्याला आयएनजी फॉर्म यूज करावा लागतो. वर्बला आयएनजी जॉईन करावा लागतो, मग ती कंटिन्युअस पास्ट टेन्सची क्रिया चालू होते. विथ एक्झाम्पल वी आर गोइंग टू लर्न. आता बघा, वॉज कोणाकोणासोबत आपल्याला यूज करायचं आहे तर आय सोबत, सिंग्युलर आहे. आय वॉज, शी वॉज, ही वॉज, इट वॉज. सिंग्युलर नाउन सोबत वॉज हा यूज होतो. वर कोणासोबत यूज होतो तर प्लुरल नाउन सोबत. वी वर, यू वर, दे वर. प्लुरल नाउन सोबत आपल्याला वर हा यूज करायचा असतो. हे जर लक्षात ठेवलं तर इंग्लिश बोलणं सोपं होऊन जातं. आता फक्त इथे हे एवढंच लक्षात ठेवायचं, वॉज कोणासोबत यूज करायचं आणि वर कोणासोबत यूज करायचं, म्हणजे आपल्याला बोलताना प्रॉब्लेम येणार नाही. आता आयचे एक्झाम्पल बघूया. आय वॉज हॅपी, मी आनंदी होतो. आय वॉज गोइंग टू द मार्केट, मी मार्केटमध्ये जात होतो. आय वॉज फीलिंग टायर्ड आफ्टर अ लॉंग वॉक, खूप वॉक केल्यामुळे मी थकलेलो होतो. आय वॉज इटिंग वेन यू केम टू माय होम, मी जेवत होतो जेव्हा तू माझ्या घरी आलास. हे सगळे एक्झाम्पल झाले आयचे. सेंटेन्स फॉर्मेशन लक्षात ठेवायचं, म्हणजे बोलायला इझी जातं. ही सोबत बघा कसा यूज होतो. ही वॉज अ काइंड मॅन, तो एक दयाळू माणूस होता. ही वॉज माय बेस्ट फ्रेंड, तो माझा खास मित्र होता. ही वॉज अ टीचर, तो टीचर होता म्हणजे शिक्षक होता. ही वॉज आवर नेबर, तो आमचा शेजारी होता. सो हे झाले ही सोबतचे एक्झाम्पल. सेंटेन्स फॉर्मेशन लक्षात ठेवायचं वॉज यूज करण्यासाठी. काही ठिकाणी आयएनजी वापरावा लागतो, काही ठिकाणी सिम्पली वॉज यूज करायचा असतो. शी वॉज माय सिस्टर, ती माझी बहीण होती. शी वॉज माय बेस्ट फ्रेंड, ती माझी खास मैत्रीण होती. शी वॉज स्टील स्लीपिंग, ती अजूनही झोपलेली होती. शी वॉज अन ऑनेस्ट गर्ल, ती एक प्रामाणिक मुलगी होती. शी वॉज नॉट ऑलवेज राईट बट इन दिस केस शी वॉज, ती नेहमी बरोबर नसायची पण या केसमध्ये ती बरोबर आहे, योग्य आहे. हे झाले शीचे एक्झाम्पल. लास्ट वन इज व्हेरी सिम्पल अँड इझी. आता बघा, इट वॉज माय फॉल्ट, तो माझी चूक होती. द मूवी वॉज फॅन्टॅस्टिक, इट वॉज अ बिग स्कॅम, तो खूप मोठा घोटाळा होता. सो या ठिकाणी सुद्धा आपण वॉज अशा प्रकारे इट नॉन लिव्हिंग साठी यूज करायचा असतो आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला वॉज यूज करायचा असतो, कारण इट हा सिंग्युलर आहे. आता वर प्लुरल नाउन. वी म्हणजे आम्ही. वी वर लर्निंग आर्ट, दे वर हॅपी, यू वर डान्सिंग. यू हा सिंग्युलर पण आहे, प्लुरल पण आहे. ठीक आहे, बोथ साठी आपण वर यूज करायचा आहे. नेक्स्ट इज एक्झाम्पल. लेट्स लर्न मोर एक्झाम्पल्स. आता हे आपण कंबाईन घेऊया. आय वॉज इन ट्रबल, शी वॉज प्लेइंग विथ अ बॉल, वी वर प्लॅनिंग टू गो आउट, they were singing a song, he was the lead actor in the play. So these are some examples. Next is they were buying shoes, ते शूज विकत घेत होते. We were late, आम्हाला उशीर झाला होता. You were free, तू मोकळा होतास. Was she late to school, तिला उशीर झाला होता का. शी वॉज लेट टू स्कूल, तिला स्कूलला उशीर झाला होता. द स्टोरी वॉज लिटल स्केरी, गोष्ट जरा भीतीदायक होती. हे झाले सगळे एक्झाम्पल. नाव इट्स युअर टर्न. आता मी काही मराठी सेंटेन्सेस तुम्हाला देत आहे, ते तुम्हाला इंग्लिशमध्ये वॉज वर यूज करून कन्वर्ट करायचे आहेत. एखादी क्रिया जेव्हा पास्ट टेन्स मध्ये चालू असते भूतकाळामध्ये, तेव्हा त्याला आपल्याला आयएनजी सुद्धा वापरायचा असतो वर्ब साठी. मी म्हणजे आय, काम म्हणजे वर्क, मग त्या कामाला आपण आयएनजी फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असतं, जो की वर्ब असतो.
वर्कचं वर्किंग होणार. ठीक आहे, म्हणजे आय वॉज वर्किंग. नाव कमेंट ऑल दीज आन्सर्स. तो धावत होता, आम्ही पाणी पित होतो, ती डॉक्टर होती.